मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या पंकजला विचारतो, मला अगोदर सांग, तू त्या मुलीबरोबर फक्त पैशांसाठी लग्न करतोस ना? अरे तू माझ्या बापाला फसवतोस ना? त्यावेळी पंकज नाही होऊनच पडत असतो. सत्या आता जोरातच त्याची गचंडी पकडतो आणि म्हणतो, खरं खरं सांग, मी तुला जेवढा ओळखतो ना, तू त्या लायकीचा नाही आहेस तुझ्यावर विश्वास ठेवण्यासारखा. मग आता पंकज म्हणतो, ठीक आहे, सांगतो सगळं खरं. असं म्हणून तो आता सत्याला बाजूला लोटतो आणि म्हणतो, हो करतोय मी खरोखर पैशांसाठी लग्न. काय करणार आहेस तू? अरे पनवती, तुझ्यावर कोणी विश्वास ठेवणार आहे का? नाही. कारण तुझ्यावर एवढा मोठा ठपका लागलाय ना लहानपणी, की तुझ्यावर फक्त तुझा बाप सोडून कोणीही विश्वास ठेवणार नाही. आणि मला पैशांची गरज आहे ना, म्हणूनच मी त्या मुलीबरोबर लग्न करतोय. नाहीतर मला तिच्यामध्ये एक काडीचा सुद्धा इंटरेस्ट नाही आहे. असं म्हणून तो आता सत्याला सर्व काही खरं सांगून टाकतो आणि नंतर हसतच म्हणतो, सत्या, आता तुला जर माझं लग्न मोडायचं असेल तर तू मोडू शकतो, पण तुझ्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही भावा. अरे लहानपणी सुद्धा तू असंच म्हणाला होता की मी काही गुन्हा केलेला नाही आहे, पण तुझ्यावर कुणी विश्वास ठेवला का? नाही ठेवला. शेवटी पोलीस पकडून तुला घेऊनच चालले होते. अरे तू ओरडून ओरडून सांगत होता की मी गुन्हा केला नाही. नाही, तुला तेथे जेलची हवा खायला लागली आणि जेलचं जेवण जेवावं लागलं. अरे तुझ्या एवढा पनवती मी कुठे पाहिला सुद्धा नव्हता. असं म्हणून तो पंकज हा सत्यावर हसत असतो. तेव्हा सत्याला समजतं की हा खरोखर त्या मुलीबरोबर लग्न करतोय ते पैशांसाठीच, आणि त्याला तसा डाऊटसुद्धा आलेला असतो. मग आता सत्याला खूप राग येतो. इकडे निरूपा ही खूप रडत असते. सदाशिवराव तिला पाणी देतात आणि शांत करण्याचा प्रयत्न करतात. मग आता ती म्हणते, कशी शांत राहू मी, तुम्हीच सांगा ना. आज आपण मुलगी पाहायला चाललो होतो तर या दोघांमध्ये एवढी भांडणं कशासाठी? लहानपणापासून हा असाच त्रास देतोय मला. मग आता सदाशिवराव म्हणतात, माझा सत्या चांगला आहे ग, तो आईच्या प्रेमाचा भुकेला आहे. अगं बघ ना आता तूच निरूपा, जरा तुझ्यासाठी किती तडफडतोय. म्हणजे त्याला असं वाटतं की तू त्याला स्वीकारावं, पण तसं होतंय का? नाही होत. तू त्याला मायेने प्रेमाने जवळ घेतलं तर तो सुद्धा तुझा अगदी आनंदाने असा स्वीकार करेन, चांगला वागेन. आणि तू भरवणार होतीस म्हणून त्याने तिखट मिरच्या सुद्धा खाल्ल्या होत्या. तर त्याला प्रेम दे, बाकी काही नाही. मग आता निरूपा म्हणते की तो आपल्या पोटचा मुलगा नाहीये. उगीच तुम्ही शपथ घातली ना म्हणून मी इथे त्याला ठेवलंय. माझ्या पोटच्या मुलाचं आयुष्य याच्यामुळे खराब व्हायला नको. आणि ज्योतिषाने काय सांगितलं होतं माहिती आहे ना, तुमच्या घरात हा आलाय म्हटल्यावर तो पनवतीच आहे. ज्योतिषी काही पण खोटं सांगतात. पण मला एक गोष्ट सांग निरूपा, तो घरात आल्यापासून कुणाचं कधी वाईट झालंय का? त्यावेळी निरूपा आता विचार करू लागते. पण ती एकाच हट्टाला पेटलेली असते, ते म्हणजे की मी त्या मुलाला अजिबात जीव लावणार नाही. फक्त तुम्ही शपथ घातली म्हणून मी त्याला घरात ठेवलंय. तुम्ही ती शपथ मागे घ्या बरं, मी कशी त्याला घरातून बाहेर काढते ते पाहाच. त्यावेळी सदाशिवराव पुन्हा एकदा निरूपाला समजावू लागतात. इकडे लक्ष्मी सदाशिवरावांच्या फोटोसमोर आता दिवा लावते पडते. तेवढ्यातच राज आता खुर्च्या घेऊन तेथे येतो. त्यावेळी आता राज म्हणतो, शेजारच्या बांगर काकूंकडून सेम आपल्याकडे आहे ना तशी खुर्ची घेऊन आलो म्हणजे मॅच होतील. मधू म्हणते, किती दिवसातून तू चांगलं काम केलंस रे, नाहीतर आपला ठम्मगोळा तसाच. त्यावेळी राज म्हणतो, गप्प बस, सकाळपासून एकाच चादरीची तू घडी घालत बसली आहे. ती म्हणते, अरे वा रे वा, अरे मी तर सकाळपासून अख्खं घर स्वच्छ केलंय. तेव्हा त्या दोघांमध्ये आता वाद सुरू होतात. ते पाहून लक्ष्मी म्हणते, गप्प बसा रे, अरे पाहुणी यायची वेळ झाली आहे, या मीराचाही अजून पत्ता नाही. तेवढ्यातच मीरा आता तेथे येते. तर मधू म्हणते, आता काय लाडके जावई बापू येणार आहे म्हटल्यावर सासूची मज्जाच. लक्ष्मी म्हणते, गप्प बस ग, काही पण बोलू नकोस. मीराला आता ड्रेसवरच पाहून लक्ष्मी म्हणते, काय ग तुझा हा अवतार, आता असं चालणार आहे का? मग आता लक्ष्मीची ती एक्साइटमेंट पाहून स्वतः मीराज म्हणते, अगं आई, लग्नानंतर मी काम करणार आहे म्हटल्यावर अशीच दिसणार ना. तेव्हा अगं पहिल्यांदा तुला पाहुणी पाहायला येणार आहे म्हटल्यावर कशी जरा व्यवस्थित असायला हवीस तू, असं आता ती म्हणत असते. तेव्हा मीरा आता लक्ष्मीकडे पाहतच राहते. आता मीरा म्हणते, उलट ती मंडळी आत्ताच यायला पाहिजे मला पाहायला. नंतर मी नवी साडी नेसणार, लाली पावडर लावणार, त्यांना माझं खरं रूप दिसणारच नाही. लग्नानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसण्याऐवजी आत्ताच बसेल. तेव्हा लक्ष्मी म्हणते, असं का, गप्प व जा, पटकन आवरून घे, असं म्हणून ती मीराला आवरायला पाठवते आणि तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसते. इकडे पंकज हा सत्याला खूप बोलत असतो आणि म्हणतो की जा ना, तुझ्या बापाला जाऊन सांग की मी त्याला फसवतोय.
बोलतोय, मग त्याचा विश्वास बसेल की नाही हे तू तुझं ठरव, कारण तुझ्या बोलण्यावर आजकाल तर कुणीही विश्वास ठेवत नाही आणि कुणी कधी ठेवू पण शकणार नाही. मग आता सत्या खूपच रागात म्हणतो, माझ्या बापाला जर तू फसवलं आणि जर त्याला काही झालं तर मी अजिबात तुला सोडणार नाही, असं म्हणून तो आता खूपच चिडतो आणि पंकजवर हात उचलणार असतो. तेवढ्यातच तेथे आता सदाशिवराव येतात आणि म्हणतात, काय चाललंय काय सत्या तुझं? हात खाली घे अगोदर. पंकजला अजिबात काही बोलायचं नाही, त्याच्यावर हात उचलायचा नाही. आता सत्या गुपचूप बसतो आणि हात खाली घेतो. त्यावेळी आता सदाशिवराव म्हणतात, का रे, तुझ्या भावाचं चांगलं होतंय, तुला देखत नाही का? तू एकदम शांत बसायचं, कुणाच्यामध्ये बोलायचं नाही, तुझं जेवढं काम आहे तेवढंच करायचं, असं म्हणून आता सदाशिवराव देखील सत्याला म्हणतात की तू याच्यामध्ये अजिबात इंटरफेअर करायचं नाही. आता त्याला सदाशिवरावांनीच असं बोलल्यामुळे सत्य आपोआप शांत होऊन जातो. तो काहीच बोलत नाही. तो म्हणतो, बाप पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला शेवटचं सांगतो, मी यापुढे काही बोलणार नाही, पण हा तुला फसवणार आहे, त्या मुलीला सुद्धा फसवणार आहे. तेव्हा पंकज आता साळसूतपणाचा आव्हानात म्हणतो, हे पहा पप्पा, मी त्या मुलीला न पाहता लग्नाला होकार दिला आहे, त्याच्यावर थोडाही तुमचा विश्वास नाही का? असं म्हणून तो आता स्वतःचंच म्हणणं खरं करत असतो. आता सत्याला खूप राग येतो. तो आता पुन्हा एकदा त्याच्यावर हात उचलणार असतो, पण सदाशिवराव हे त्याला अडवतात आणि म्हणतात, गप्प बस. आता ते सत्याचं काहीही ऐकायला तयार नसतात आणि म्हणतात की आता आपल्याला मुलगी पाहायला जायचं. मुलीच्या बापाचा चेहरा सतत माझ्या डोळ्यासमोर दिसतोय, त्यांना दिलेलं वचन मला पूर्ण करू दे, म्हणजे मला शांत झोप येईल, असं म्हणून ते सत्यासमोर हात जोडत असतात. तेव्हा सत्या म्हणतो, बाप शांत राहा जरा. त्यानंतर पंकज हा स्वतःचंच म्हणणं खरं करून दाखवतो आणि म्हणतो, मी त्या मुलीला लग्नासाठी होकार दिलाय ते फक्त तुमच्यामुळे पप्पा. तेव्हा आता सदाशिवराव देखील सत्याला म्हणतात, पाहिलं, पंकजसुद्धा चांगला वागतोय, आपल्याला पटकन आवरायचंय आणि मुलगी पाहायला जायचंय. त्यावेळी सत्या म्हणतो, ज्याचं लग्न आहे तो पाहिल, मला काय गरज आहे पाहण्याची, इकडे येऊ शकत नाही, तुम्हाला जर काही गरज लागली तर मला सांगा, मी मग येईल तिकडे, असं म्हणून सत्या जाण्यासाठी नकार देतो. तेव्हा सदाशिवराव विचारतात, काय रे बाळा, तू माझ्यावर चिडलास का? त्यावेळी सत्या म्हणतो, नाही, मी चिडलो नाही, असं म्हणून तो बाहेर जातो. तेव्हा पंकज मात्र गालातल्या गालात हसत असतो. इकडे निरूपा ही पर्स आतमध्ये ठेवून बाहेर आता आलेली असते. तेव्हा सदाशिवराव विचारतात, काय गं, आपल्याला जायचं आहे ना, मग तू पर्स वगैरे अशी आतमध्ये ठेवून का बाहेर आलीस? ती म्हणते, कुणाला जायचं आहे? मी नाही येऊ शकत, मी तुम्हाला सांगितलं ना, त्या पनवतीने अगोदर वाट लावलेलीच आहे आणि हा पंकज करून करून काय करतोय, फुलवाल्याची मुलगी, आणि तुम्हीही असं आम्हाला बंधनात अडकवून ठेवलं आहे ना, की माझाही आता नाईलाज झाला आहे, असं म्हणून ती खूप वैतागते. म्हणते की जा, तुम्हाला जायचं असेल ना, तुमचा मुलगा आणि तुम्ही जा. मग आता सदाशिवराव म्हणतात, तू येणार आहेस, तुम्हाला शब्द दिला होता, नाहीतर. मग आता निरूपा पुन्हा एकदा त्यांच्या शब्दात अडकते, तिचाही नाईलाज झालेला असतो. सदाशिवराव म्हणतात की मी बाहेर उभा आहे, तुम्ही लवकर या. निरूपा पुन्हा एकदा वैतागते, तर ते तिथून जातात. काही वेळानंतर पंकज हा बाहेर येतो आणि निरूपाला समजावत असतो की चल मम्मा, अगं माझा बिझनेस सुरू होणार आहे, तुला हक्काची मोलकरीण तरी मिळेल ना, लग्न काय लग्न होतच राहील ग, पण आपला बिझनेस सुरू होणं महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर अख्खी फंडाची रक्कम पप्पा आपल्याला देणार आहेत, ते जास्त महत्त्वाचं नाही का? निरूपा म्हणते, अरे तुझ्या लग्नाबद्दल मी खूप स्वप्न पाहिली होती, काय त्या मुलीमध्ये पाहिलंय काय माहीत. तो म्हणतो, मम्मा फंडाची रक्कम फक्त डोळ्यासमोर ठेव आणि तुझी मोलकरीण, एवढंच, बाकी काही नाही, असं म्हणून तो निरूपालाही चांगलंच गुंडाळतो. निरूपा म्हणते, आले मी पर्स घेऊन, जा बाहेर, असं म्हणून ती आता आतमध्ये जाते. तर पंकजचा हा प्लॅन देखील सक्सेस होतो. तर इकडे मीरा ही खूप छान अशी तयार झालेली असते. तिच्या बाबांनी दिलेली साडी तिने नेसलेली असते, कपाळाला छान अशी टिकली लावते. तेवढ्यातच लक्ष्मी आता तेथे येते आणि मीराला न्याहाळ्यातच राहते. म्हणते की खूप छान दिसते माझी मीरा तू. तेवढ्यातच शेजारच्या काकू आता तेथे येतात आणि म्हणतात, बापरे अगं मीरा, तुला पाहण्यासाठी मुलगा आलाय, पांढरी शुभ्र गाडी, त्यातून जे लोक उतरले आहेत ना ते सुद्धा खूप श्रीमंतांचे वाटतायत आणि गाडीमध्ये AC पण आहे असं म्हणतायत. तेव्हा खरंच पोरी तू नशीब काढलं, तुला खूप चांगला नवरा मिळणार आहे, तुझा आयुष्याचं सोनं होणार आहे, असं आता ती म्हणत असते. त्यावेळी मीरा खूप लाजते, तर तिच्या आईला देखील आनंद झालेला असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये
जेव्हा निरूपा ही मीराला पाहते तेव्हा ती म्हणते, अगं माझ्या भावाच्या इथे तू मोलकरीण म्हणून काम करत होतीस ना, बोल ना पटकन. मीरा आता खूप घाबरते. त्यानंतर मीरा किचनमध्ये जाते. त्याच वेळी आता पंकज तेथे जातो. तरच मीराच्या मोबाईलवर एक फोन येतो. तो असतो सत्याचा. तेव्हा तू ज्या मुलाबरोबर लग्न करणार आहेस तो तुला फसवणार आहे, तुझ्या आयुष्याचं वाटोळं होईल, तू त्याच्याबरोबर लग्न करू नकोस, असं सत्य आता तिला आवाज बदलून सांगतो. पण आता मीराने तो आवाज बरोबर ओळखलेला असतो. त्यावेळी ती सगळं काही पंकजला सांगते. तेव्हा पंकज म्हणतो, कोण होतं ते, सत्य होता का? मग आता मीरा म्हणते हो. तेव्हा पंकजला खूप राग येतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.